सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली झाल्यानंतर त्या जागेवर प्रभारी म्हणून विद्यमान अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काल दुपारी महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर निलेश देशमुख यांनी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। निलेश देशमुख यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत तातडीनं कार्यवाही करत आज दुपारी 12 वाजता महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर केला। अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर दुपारी 4 वाजता तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा निरोप समारंभ कार्यक्रम महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान मुंबईतून एक फॅक्स महापालिकेला प्राप्त झालेला असून या मेलमध्ये महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी रविकांत अडसुळे यांची नेमणूक करण्यात आल्याचं म्हटलं आहे। हा आदेश प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने तातडीनं पुढील कारवाई केली आणि या आदेशाची अंमलबजावणी करत आलेल्या आदेशाबाबत रविकांत अडसुळे यांना अवगत केले। शासनाच्या आदेशाप्रमाणे रविकांत अडसुळे यांनी 4 वाजता महापालिका आयुक्तपदाचा प्रभारी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली।